नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी नागपूर हिवाळी अधिवेशनात आहो, नागपूर विधान भवनामध्ये, आणि अधिवेशन सुरू आहे. नेमकं अधिवेशनातून जे प्रश्न घेऊन आलेले आमदार पत्रकारांसमोर येऊन काय म्हणाले ते जरा ऐकूया. सगळ्यांना कल्पना आहे की 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिला होता त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्रातले माजी सरन्यायाधीश माननीय गवई साहेबसुद्धा होते त्या खंडपीठामध्ये, आणि त्यांनी निर्णय देताना असं सांगितलं होतं की अबकड वर्गीकरण आपण आपल्या राज्यांमध्ये अभ्यास करून जाहीर करू शकता. त्यानंतर ते अनेक राज्यांमध्ये जाहीर झालं, आणि जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात अजूनही प्रलंबित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या समानतेचा न्याय या अबकड वर्गीकरणातनं पूर्ण होईल म्हणून आम्ही या ठिकाणी, माझे मित्र अंतापूरकरजी आणि मी या ठिकाणी आंदोलन करतोय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या विषयात सकारात्मक आहेत. याआधी त्यांनी दोनदा आपल्याला माहिती त्यांनी सांगितलं की आम्ही अबकड वर्गीकरण लवकरात लवकर लागू करू, जाहीर करू. पण आज अनंत बदर समिती ज्या अबकड वर्गीकरणासाठी गठीत केली आहे त्यांचं काम कुठेतरी स्लो आहे, आणि त्यामुळं आरक्षण लांबत चालले अशी आमचा असा अभ्यास आहे. त्यामुळं आज रस्त्यावर, आज अनेक ठिकाणी महाराष्ट्रात अबकड वर्गीकरणासाठी आंदोलन होत आहेत. परंतु आज हाच आवाज आम्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये उचलण्यासाठी आम्ही पायऱ्यावर बसलोय. हे अबकड वर्गीकरण येत्या काळामध्ये लवकरात लवकर जाहीर करा अशी आमची ठाम भूमिका आहे, ठाम मागणी आहे, आणि ही भूमिका आज सरकारपर्यंत पोचावी. सरकारला या विषयाचं गांभीर्य कळावं म्हणून आजचं हे आमचं आंदोलन आहे. नेमकं गरज का पडली अबकड करण्याची? काय वर्गीकरण करा, तुम्ही सत्ताधारी आमदार आहात, मुख्यमंत्र्यांसोबत किंवा संसदमंत्र्यांसोबत हा विषय बोलून सॉल्व्ह करू शकत नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी या विषयाची बैठक घेतली. 59 जातीतले सर्व प्रतिनिधी त्या बैठकीला सह्याद्री अतिथीगृह इथं उपस्थित होते, आणि या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर हे आरक्षण लवकरात लवकर जाहीर करू. पण येणारी निवडणूक असेल किंवा अनंत बदर समितीची दिरंगाई असेल, ही दिरंगाई वाढत चालली आहे, आणि त्यामुळे जनतेचा रोष खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत आमदार म्हणून पोचतोय. म्हणून आमचं काम आहे की सरकारला वेळोवेळी या विषयात जागं करावं आणि लवकरात लवकर हे उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करावं. नेमकं गरज का पडली अबकड वर्गीकरणाची? आज जो समतेचा न्याय आहे, आज 59 जातींपर्यंत सर्व स्तरावर खऱ्या अर्थानं जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला जो घटक आहे खऱ्या अर्थानं तिथपर्यंत पोचलेला नाही आहे, आणि आज हे आरक्षण सर्व स्तरापर्यंत जर पोचलं तर सर्वांमध्ये समानता येईल, म्हणून हे आरक्षणाची गरज वाटते. कुठल्या जातीला फायदा होईल आणि कुठल्या जातीला याचं नुकसान होईल? यात सगळ्या जातींना फायदा होईल. आज 59 जाती आहेत. 59 जातींमध्ये बौद्ध आहेत, मातंग आहेत, महार आहेत, त्याचबरोबर चर्मकार आहेत, ढोर आहेत, अनेक जाती आहेत. पण या जातींमध्ये सर्व स्तरांपर्यंत, वंचितांपर्यंत हा न्याय पोचावा म्हणून हे आमचं प्रयत्न आहे, आणि हा पोचेल अशी आमची अपेक्षा आहे. न्याय पोचावा असं तुम्ही म्हणाले, पण 59 जातीपैकी कुणाला असं अडवण्यात आलं का बाबा तुम्ही त्या आरक्षणापासून तुम्ही वंचित राहा म्हणून? कुणाला अडवण्यात आल्यापेक्षा अभ्यासगट आमचा जो निर्माण झाला होता किंवा जो खंडपीठाने निर्णय दिला आहे त्याच्यामध्ये अनेक अशा सबकास्ट आहेत की ज्यांच्या घरात शिक्षण पोचलेलं नाही, ज्यांच्या घरात शासकीय नोकऱ्या पोचल्या नाहीत, तिथपर्यंत हे आरक्षण पोचल्यानंतर त्यांच्या घरात खऱ्या अर्थानं आरक्षणाचा फायदा होईल म्हणून हे आरक्षण अपेक्षित आहे. संख्येनुसार जर वर्गीकरण जर केलं तर तुम्हाला असं वाटत नाही की ज्या समाजाची संख्या जास्त असेल त्याला याचा जास्त वाटा मिळणार, आणि ज्या समाजाची संख्याच फार कमी आहे तो याच्यापासून वंचित राहणार? नाही, असं वाटत नाही, कारण ज्या समाजाची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी अनेक आरक्षणं हे त्यापर्यंत पोचलेलं आहे, आणि जिथपर्यंत आरक्षण पोचलेलं आहे त्या ठिकाणी तो समाज खऱ्या अर्थानं आरक्षण ज्यांना ऑलरेडी मिळालेलं आहे तो समाज सुदृढ झालेला आहे, ती व्यक्ती सुदृढ झालेली आहे, ती आरक्षणाचा लाभ खऱ्या अर्थानं गरीब लोकांपर्यंत पोचवेल म्हणूनच हे लेअर निर्माण करण्यात आलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत या ठिकाणी आमची मागे बैठक झालेली होती. त्या बैठकीमध्ये अतिशय सकारात्मक प्रतिसाद हा आम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला मिळालेला होता. अनंत बदर समिती जी आहे या बाबतीत जी सरकारला शासनाला जो अहवाल देणार होती तो देण्यात कुठेतरी या ठिकाणी दिरंगाई होताना आम्हाला सर्वांना या ठिकाणी दिसत आहे, आणि ती दिरंगाई लवकरात लवकर कमी होऊन टाळून ती लवकरात लवकर शासनाला तो सकारात्मक अहवाल या आरक्षण अबकडे वर्गीकरणाचा देण्यात यावा
हीच आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ती निश्चितपणे मागणी पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे. परंतु जो अहवाल उशिरा पोचतोय तो जास्त वेळ लागू नये हीच आमची या ठिकाणी मागणी आहे. लवकरात लवकर तो अहवाल शासनाकडे द्यावा आणि 59 जातींना या ठिकाणी न्याय मिळावा हीच आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. हा प्रश्न राज्यापुरता नाही, हा संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. अनेक राज्यांमध्ये मगाशीच सांगितलं संपूर्ण देशासाठी होईल. खंडपीठाने सांगितलं की राज्यासाठी नाही नाही मगाशीच मी सांगितलं की खंडपीठाने सांगितलं की आपण आपापल्या परीनं राज्यामध्ये हा निर्णय घ्यावा. हा प्रश्न आमच्यासाठी महाराष्ट्रापुरता जरी असला तरी तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनेक राज्यांमध्ये ऑलरेडी हे वर्गीकरण झाले आणि काही राज्यांमध्ये बाकी आहे. धन्यवाद. मित्रांनो, आपण ऐकलत ना आमदार साहेब काय म्हणाले ते. तर नक्कीच ज्या सामान्य माणसांच्या समस्या आहे, शेतकऱ्यांच्या समस्या आहे, कर्जमाफीची समस्या आहे, युवकांच्या समस्या आहे, बेरोजगारींच्या समस्या, अशा अनेक समस्यावर जे आहे विधानसभेमध्ये प्रश्न मांडतात आणि ते प्रश्न घेऊन जे आहे ते पत्रकारांकडे या पोडियमकडे येतात. तर नक्कीच आम्ही आणखीनही तुम्हाला असेच व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहू. तोपर्यंत WH न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.